श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम. अक्कलकोट निवासी, दीन दुबळ्यांचे आधार, भक्तांच्या हाकेला धावून जाणारे, अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नम्र वंदन. प्रिय भक्तांनो, आज आपण जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या अशा काही सत्यांवर चिंतन करणार आहोत. माणसाकडे धन, संपत्ती, प्रतिष्ठा, मोठे घर आणि अनेक सुखसोयी असल्या तरी त्याच्या मनात प्रेम नसेल, शांतता नसेल आणि समाधान नसेल तर त्याचे जीवन अपूर्णच राहते. कारण जिथे प्रेम आहे तिथे परमात्मा आहे आणि जिथे अहंकार आहे तिथे अशांती आहे. प्रेम म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणे नव्हे. प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे. प्रेम म्हणजे क्षमा करणे. प्रेम म्हणजे समोरच्याच्या चुकांपेक्षा त्याच्या माणुसकीकडे पाहणे. ज्या घरात एकमेकांबद्दल प्रेम असते त्या घरात परिस्थिती कितीही कठीण असली तरी आनंदाचा दिवा विझत नाही. पण जिथे अहंकार प्रवेश करतो तिथे प्रेम हळूहळू दूर जाऊ लागते. मीच बरोबर आहे, माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही, मी कोणाला माफी का मागू, अशा विचारांमधून नाती तुटतात. अनेकदा एखादे नाते एका मोठ्या चुकीमुळे नाही तर छोट्या छोट्या अहंकारामुळे संपते. स्वामी समर्थांचा संदेश आपल्याला हेच शिकवतो की मन मोठे करा. जिंकायचे असेल तर प्रत्येक वाद जिंकण्याची गरज नाही. काही वेळा शांत राहणे हा पराभव नसतो तर आपल्या मनाच्या सामर्थ्याचा विजय असतो. भक्तांनो, आणखी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणाच्या वाईट वागण्यामुळे स्वतःचा चांगुलपणा कधीही सोडू नका. समोरची व्यक्ती तुमच्याशी चुकीचे वागली म्हणून तुम्हीही तिच्यासारखे वागायला लागलात तर तुमच्यात आणि तिच्यात फरक काय राहिला. जगात काही लोक तुमच्या प्रेमाची किंमत करणार नाहीत. काही लोक तुमच्या मदतीचा विसर पडतील. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील. पण म्हणून स्वतःचे चांगले मन बदलू नका. तुमचा स्वभाव एखाद्याच्या वागण्यावर अवलंबून नसावा. तुम्ही चांगले आहात कारण तुमच्या अंतःकरणात चांगुलपणा आहे. तुम्ही प्रेमळ आहात कारण तुमच्या मनात परमात्म्याचा अंश आहे. चांगुलपणा सोडू नका, पण त्याचबरोबर विवेकही सोडू नका. सर्वांवर प्रेम करा, पण चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देऊ नका. सर्वांना मदत करा, पण स्वतःला पूर्णपणे विसरू नका. क्षमा करा, पण प्रत्येक वेळी स्वतःवर अन्याय होऊ देऊ नका. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवून योग्य मार्गावर चालत राहा. जग तुमच्याबद्दल काय विचार करते यापेक्षा स्वामी तुमच्या अंतःकरणाकडे पाहतात, हे लक्षात ठेवा. भक्तांनो, कठीण काळ हा कायमचा नसतो, पण त्या काळात शिकलेले धडे कायमचे असतात. आज तुमच्या जीवनात संकट असेल, आर्थिक अडचण असेल, नात्यांमध्ये तणाव असेल, एखादे स्वप्न पूर्ण होत नसेल, प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नसेल, मनात निराशा असेल, अशा वेळी स्वतःला एकच प्रश्न विचारा, हा काळ कायमचा राहणार आहे का? उत्तर आहे, नाही. रात्र कितीही मोठी असली तरी पहाटे येतेच. उन्हाळा कितीही कडक असला तरी पावसाचे दिवस येतातच. त्याचप्रमाणे जीवनातील दुःखाचा काळही बदलतो. परिस्थिती बदलते, माणसे बदलतात, वेळ बदलते, पण संकटाच्या काळात तुम्ही जे शिकता ते आयुष्यभर तुमच्या सोबत राहते. कठीण काळ तुम्हाला कोण आपले आहे हे शिकवतो. तुमच्यात किती ताकद आहे हे दाखवतो. संयमाची किंमत समजावतो. पैशाचे महत्त्व शिकवतो. वेळेची किंमत कळते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवावरचा विश्वास अधिक दृढ होतो. म्हणून संकटाला फक्त शाप समजू नका. कधी कधी संकट हे जीवनातील सर्वात मोठे शिक्षण असते. आज जे दुःख तुम्हाला रडवत आहे, कदाचित उद्या त्याच अनुभवामुळे तुम्ही एखाद्याला योग्य मार्ग दाखवाल. आणि इथेच मला आपल्या सर्व श्रोत्यांना प्रेमाने एक विनंती करायची आहे. आपल्या या चॅनलला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. स्वामींचे असे सकारात्मक मार्गदर्शन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे हीच आपली इच्छा आहे. त्यामुळे हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि स्वामींचे मार्गदर्शन इतर भक्तांपर्यंतही पोहोचवा. भक्तांनो, मन शांत असेल तर छोटी गोष्टही आनंद देते, पण मन अशांत असेल तर सर्व काही असूनही माणूस दुःखी राहतो. काही लोकांकडे सर्व काही असते पण झोप नसते. पैसा असतो पण समाधान नसते. मोठे घर असते पण घरात आपुलकी नसते. अनेक माणसे आसपास असतात पण मन मोकळे करण्यासाठी एकही व्यक्ती नसते. म्हणूनच जीवनात सर्वात मोठी संपत्ती कोणती असेल तर ती आहे मनाची शांतता. सकाळी पक्ष्यांचा आवाज ऐकून आनंदी होणे,
मुलांच्या हसण्यात सुख शोधणे, आई वडिलांच्या आशीर्वादात परमात्मा पाहणे, साध्या अन्नाबद्दल कृतज्ञ असणे, हे ज्याला जमते तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. मन शांत करण्यासाठी दुसऱ्यांच्या जीवनाशी स्वतःच्या जीवनाची तुलना करणे थांबवा. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा आहे. कोणाला लवकर यश मिळते, कोणाला उशिरा. कोणाची परीक्षा पैशाने होते, कोणाची नात्यांनी, कोणाची आरोग्याने, तर कोणाची मनाच्या दुःखाने. म्हणून स्वतःच्या मार्गावर चालत राहा. दुसऱ्याच्या हातात काय आहे हे पाहण्यात वेळ घालवू नका. स्वामींनी तुमच्या हातात काय दिले आहे याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे नाही ते मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. प्रत्येक दिवसाला देवाची नवीन भेट समजा आणि कृतज्ञतेने जगा. आज सकाळी तुमचे डोळे उघडले, ही देवाची भेट आहे. श्वास सुरू आहे, ही भेट आहे. तुमच्या जवळ आपली माणसे आहेत, ही भेट आहे. 2 वेळचे अन्न मिळते, ही भेट आहे. काम करण्याची शक्ती आहे, विचार करण्याची बुद्धी आहे, स्वप्न पाहण्याची क्षमता आहे, या सर्व गोष्टी देवाच्या देणग्या आहेत. पण माणूस अनेकदा जे मिळाले आहे त्याबद्दल धन्यवाद देण्याऐवजी जे मिळाले नाही त्यासाठी तक्रार करत राहतो. आजपासून एक छोटा संकल्प करा. दिवसाची सुरुवात तक्रारीने नाही तर कृतज्ञतेने करा. मनात म्हणा, स्वामी, आजचा हा दिवस दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या जीवनातील चांगल्या गोष्टींसाठी धन्यवाद. आलेल्या अडचणींमधून योग्य मार्ग दाखवल्याबद्दल धन्यवाद. मला आज शांत मनाने, प्रेमाने आणि प्रामाणिकपणे जगण्याची शक्ती द्या. असा दिवस सुरू करणाऱ्या व्यक्तीच्या विचारांमध्ये हळूहळू सकारात्मक बदल घडू लागतो. आणि भक्तांनो, जीवनातील सर्वात मोठा धडा म्हणजे अपयश म्हणजे शेवट नव्हे, ते नव्या सुरुवातीची तयारी असते. एकदा प्रयत्न केला आणि यश मिळाले नाही म्हणून स्वतःला अपयशी ठरवू नका. एका परीक्षेतील कमी गुण तुमचे संपूर्ण भविष्य ठरवत नाहीत. व्यवसायातील नुकसान तुमची क्षमता संपवू शकत नाही. एखाद्या व्यक्तीने तुमची साथ सोडली म्हणून तुमचे आयुष्य संपत नाही. अपयश तुम्हाला विचारायला लावते, मी कुठे कमी पडलो, अजून काय शिकायचे आहे, कोणता मार्ग बदलायचा आहे, स्वतःमध्ये कोणता बदल करायचा आहे. जो माणूस अपयशातून शिकतो त्याला पुन्हा उभे राहण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजे फक्त चमत्काराची वाट पाहणे नव्हे. स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजे संकटातही प्रयत्न न सोडणे. मनात भीती असतानाही योग्य पाऊल पुढे टाकणे. पडल्यावर पुन्हा उठणे आणि उशीर झाला तरी माझी वेळही येईल असा विश्वास ठेवणे. प्रिय भक्तांनो, तुमच्या आयुष्यात सध्या कोणताही कठीण काळ सुरू असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आजचा दिवस अंतिम निर्णय नाही. तुमची कथा अजून संपलेली नाही. कदाचित स्वामी तुमच्यासाठी काहीतरी वेगळे, काहीतरी अधिक चांगले तयार करत असतील. फक्त प्रेम सोडू नका, चांगुलपणा सोडू नका, संकटात धीर सोडू नका, मनाची शांतता गमावू नका आणि अपयश आल्यावर स्वतःवरील विश्वास सोडू नका. जिथे प्रेम आहे तिथे परमात्मा आहे. म्हणून आपल्या घरात प्रेम वाढवा, आपल्या शब्दांत प्रेम ठेवा, आपल्या वागण्यात नम्रता ठेवा आणि अहंकाराला आपल्या नात्यांवर राज्य करू देऊ नका. जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर स्वामींचे हे मार्गदर्शन फक्त स्वतःपुरते मर्यादित ठेवू नका. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या निराश व्यक्तीला आशा मिळेल, एखाद्याला पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा मिळेल, एखाद्याच्या मनात शांतता निर्माण होईल. म्हणून प्रेमाने हा संदेश इतरांनाही नक्की शेअर करा. आणि आपल्या या चॅनलला तुमच्या सपोर्टची नक्कीच गरज आहे. तुमचा प्रत्येक सपोर्ट आम्हाला अशाच प्रकारचे स्वामींचे प्रेरणादायी मार्गदर्शन तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी बळ देतो. शेवटी स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना, हे स्वामी समर्थ महाराज, आमच्या मनात प्रेम द्या, अहंकारापासून दूर ठेवा, कठीण काळात धैर्य द्या, चांगुलपणा टिकवून ठेवण्याची शक्ती द्या, मनाला शांतता द्या, प्रत्येक दिवसाबद्दल कृतज्ञ राहण्याची बुद्धी द्या आणि अपयशानंतर पुन्हा उभे राहण्याचे सामर्थ्य द्या. कधी भक्तांनो, आपण देवाकडे प्रार्थना करतो आणि म्हणतो, स्वामी, माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी का येतात? पण त्या क्षणी आपण हे विसरतो की प्रत्येक अडचणीमागे एक कारण असते आणि प्रत्येक अनुभवामागे एक शिकवण असते. जीवनात सर्व काही आपल्या इच्छेप्रमाणे घडले असते तर कदाचित आपल्याला संयम, धैर्य आणि संघर्षाची किंमत कधीच समजली नसती. आज तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात ती परिस्थिती तुम्हाला कमजोर करण्यासाठी आलेली नाही, ती तुम्हाला अधिक मजबूत करण्यासाठी आली आहे. ज्या लोखंडाला आगीतून जावे लागते तेच अधिक मजबूत बनते.
त्याचप्रमाणे माणसालाही जीवनातील संघर्षातून जावे लागते, पण संघर्षातून बाहेर पडताना तो पूर्वीपेक्षा अधिक समजूतदार, अधिक धीराचा आणि अधिक शक्तिशाली झालेला असतो. म्हणून परिस्थिती कठीण झाली म्हणून स्वतःला दोष देऊ नका. माझ्याच आयुष्यात हे का घडते असा प्रश्न विचारत बसू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, या परिस्थितीतून मला काय शिकायचे आहे. हा एक प्रश्न तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतो. भक्तांनो, अनेकदा आपल्या दुःखाचे कारण परिस्थिती नसते, तर परिस्थितीबद्दलचे आपले विचार असतात. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही की आपण लगेच भविष्याची चिंता करू लागतो. एका छोट्या समस्येतून आपण मनात 100 समस्या निर्माण करतो. पण लक्षात ठेवा, उद्याची चिंता करून आजची शांतता गमावू नका. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. तुमच्या हातात जे आहे ते प्रामाणिकपणे करा आणि जे तुमच्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवा. प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्याने मन थकते. काही गोष्टी वेळेवर सोडून द्याव्या लागतात, काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात आणि काही गोष्टींसाठी शांतपणे प्रतीक्षा करावी लागते. जीवनात प्रत्येक वेळी उत्तर मिळेलच असे नाही. काही प्रश्नांची उत्तरे काळ देतो, काही दुःखांची कारणे नंतर समजतात, काही व्यक्ती आयुष्यात का आल्या आणि का निघून गेल्या हेही काळानंतर कळते. म्हणून प्रत्येक गोष्टीचे उत्तर आजच हवे असा हट्ट करू नका. विश्वास ठेवा की स्वामींना तुमच्या जीवनाचा मार्ग तुमच्यापेक्षा अधिक चांगला माहीत आहे. तुम्हाला आज जी गोष्ट उशीर वाटत आहे ती कदाचित योग्य वेळेची तयारी असेल. तुम्हाला जे नकारासारखे वाटत आहे ते कदाचित मोठ्या संकटापासून संरक्षण असेल. भक्तांनो, मनातील अहंकार कमी झाला की जीवनातील अनेक समस्या आपोआप कमी होतात. कारण अहंकार आपल्याला माफी मागू देत नाही. अहंकार आपल्याला दुसऱ्याची बाजू समजून घेऊ देत नाही. अहंकारामुळे आपण आपलीच माणसे गमावतो. एखाद्या नात्यात तुम्ही पहिले पाऊल टाकले म्हणून तुम्ही छोटे होत नाही. एखाद्याची माफी मागितली म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. उलट, हे तुमच्या मनाच्या मोठेपणाचे लक्षण आहे. जिथे नाते टिकवण्याची इच्छा असते तिथे मी आधी का हा प्रश्न महत्त्वाचा राहत नाही. पण प्रेमाचा अर्थ स्वतःला सतत दुःख देणे असा नाही. प्रेमातही स्वाभिमान असतो, प्रेमातही मर्यादा असतात. एखादी व्यक्ती सतत तुमच्या भावनांना दुखावत असेल, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत असेल, तर शांतपणे योग्य अंतर ठेवणेही आवश्यक असते. क्षमा करा, पण स्वतःच्या मनाची शांतता गमावू नका. आपण अनेकदा दुसऱ्यांकडून खूप अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षा पूर्ण झाली नाही की दुःखी होतो. पण आनंदी राहायचे असेल तर अपेक्षेपेक्षा स्वीकार करण्याची सवय वाढवा. प्रत्येक व्यक्ती तुमच्या मनासारखी वागेलच असे नाही. प्रत्येकाला तुमच्या भावना समजतीलच असे नाही. म्हणून आपल्या आनंदाची चावी दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. तुमचा आनंद तुमच्या विचारांवर अवलंबून असू द्या. तुमची शांतता तुमच्या श्रद्धेवर अवलंबून असू द्या. तुमचे धैर्य तुमच्या अनुभवांवर अवलंबून असू द्या. आणि हो भक्तांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना प्रेमाने सांगायचे आहे, आपल्या चॅनलला तुमच्या सपोर्टची गरज आहे. स्वामींचे असे सकारात्मक आणि प्रेरणादायी मार्गदर्शन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, यासाठी तुम्ही हा संदेश आपल्या मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना आणि इतर स्वामी भक्तांना शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी जीवनात सकारात्मक विचारांचा एक नवीन दिवा पेटू शकतो. भक्तांनो, प्रत्येक सकाळ ही जीवनाने दिलेली नवीन संधी आहे. काल काय झाले याचा विचार करून आजचा दिवस खराब करू नका. कालची चूक सुधारा, पण कालच्या दुःखात कायमचे राहू नका. भूतकाळातून धडा घ्या, पण त्याला आपल्या वर्तमानावर राज्य करू देऊ नका. आज तुमच्याकडे नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. एखाद्याशी प्रेमाने बोलण्याची संधी आहे. एखाद्याची माफी मागण्याची संधी आहे. एखाद्याला माफ करण्याची संधी आहे. एखादे अपूर्ण काम पुन्हा सुरू करण्याची संधी आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला पुन्हा एकदा विश्वास देण्याची संधी आहे. स्वतःला सांगा, मी अजून संपलेलो नाही. माझा संघर्ष सुरू आहे, पण माझा प्रवासही सुरू आहे. आजचा अंधार माझ्या आयुष्याचा शेवट नाही. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवा आणि पुढे चालत राहा. हळूहळू का होईना, पण चालत राहा. कारण थांबलेला माणूस कधीच पुढे जाऊ शकत नाही. वेग कमी असला तरी चालेल, पण आशा सोडू नका. एक दिवस मागे वळून पाहाल आणि तुम्हाला स्वतःचं आश्चर्य वाटेल की ज्या परिस्थितीतून बाहेर पडणे अशक्य वाटत होते, त्यातून मी कसा बाहेर आलो.
तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या प्रत्येक संघर्षात स्वामींची कृपा आणि तुमच्या धैर्याची शक्ती सोबत होती. म्हणून भक्तांनो, आजपासून जीवनाकडे एका नवीन नजरेने पाहूया. प्रेम वाढवूया, अहंकार कमी करूया, चांगुलपणा टिकवूया, संकटातून शिकूया, मन शांत ठेवूया, प्रत्येक दिवसाबद्दल कृतज्ञ राहूया आणि अपयशाला नवीन सुरुवातीची पायरी समजूया. भक्तांनो, जीवनाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर सर्वप्रथम आपल्या मनाकडे पाहावे लागेल. बाहेरचे जग बदलण्याचा प्रयत्न करताना आपण अनेक वर्षे घालवतो, पण आपल्या मनात निर्माण होणारे विचार, अपेक्षा, राग, मत्सर आणि अहंकार यांच्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. ज्या दिवशी माणूस स्वतःच्या मनाला ओळखायला सुरुवात करतो, त्या दिवसापासून त्याच्या जीवनात खऱ्या बदलाची सुरुवात होते. अनेकदा आपण म्हणतो की अमुक व्यक्तीमुळे मला दुःख झाले, अमुक परिस्थितीमुळे माझी शांतता नष्ट झाली, अमुक घटनेने माझे आयुष्य बदलले. पण विचार करा, प्रत्येक परिस्थितीला आपल्या मनाने दिलेला प्रतिसादच आपल्याला सुखी किंवा दुःखी बनवत असतो. बाहेर पाऊस पडत असताना एखादा माणूस त्यात अडचण पाहतो, तर दुसरा त्याच पावसात निसर्गाचे सौंदर्य पाहतो. परिस्थिती एकच असते, पण विचार वेगळे असतात. म्हणूनच स्वामींच्या कृपेने आपल्याला परिस्थिती बदलण्यापेक्षा प्रथम स्वतःचे मन बदलण्याची गरज आहे. मन शांत झाले की संकटातही मार्ग दिसतो, दुःखातही धैर्य मिळते आणि अंधारातही आशेचा एक छोटासा किरण दिसू लागतो. अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो की मी कोणाचे वाईट करत नाही, तरी माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा का येतात? पण भक्तांनो, चांगल्या माणसाच्या जीवनात संकटे येत नाहीत असे कधीच नाही. चांगुलपणा म्हणजे संकटांपासून मुक्ती नव्हे, तर संकटातही योग्य मार्ग सोडून न देण्याची शक्ती होय. एखादी व्यक्ती तुमच्याशी वाईट वागली म्हणून तुम्हीही तिच्याशी वाईट वागलात, तर क्षणभर तुम्हाला समाधान वाटेल, पण नंतर तुमचेच मन अस्वस्थ होईल. कारण तुमच्या अंतःकरणाला माहीत असते की तुम्ही तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध वागला आहात. म्हणून कोणाच्या कटू शब्दांमुळे तुमच्या शब्दातील गोडवा कमी करू नका, कोणाच्या फसवणुकीमुळे सर्वांवरील विश्वास पूर्णपणे नष्ट करू नका आणि कोणाच्या वाईट वागण्यामुळे स्वतःच्या चांगुलपणाला शिक्षा देऊ नका. जगात सर्व प्रकारची माणसे भेटतील, पण तुमचा मार्ग कोणता असावा हे तुमच्या हातात आहे. स्वामींचा भक्त म्हणून आपल्या मनात प्रेम, संयम आणि विवेक ठेवून पुढे जाणे हीच खरी साधना आहे. भक्तांनो, कठीण काळ आला की माणूस सर्वात आधी घाबरतो. त्याला वाटते की आता पुढे काहीच चांगले होणार नाही. आजच्या परिस्थितीवरून तो संपूर्ण भविष्याचा अंदाज बांधू लागतो. पण लक्षात ठेवा, आजची परिस्थिती म्हणजे उद्याचे भविष्य नसते. तुमच्या आयुष्यात आज संकट आहे म्हणून उद्याही संकटच असेल असे नाही. आज तुम्ही एकटे आहात म्हणून आयुष्यभर एकटेच राहाल असे नाही. आज तुम्हाला यश मिळाले नाही म्हणून तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही असे नाही. काळ बदलण्याची क्षमता स्वतः काळातच असते. म्हणून संकटाच्या काळात घाईघाईने निर्णय घेऊ नका, स्वतःबद्दल नकारात्मक विचार करू नका आणि सर्व काही संपले असे समजू नका. शांत राहा, परिस्थिती समजून घ्या, आवश्यक ते प्रयत्न करा आणि स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवा. कारण अनेकदा ज्याला आपण आयुष्यातील शेवट समजत असतो, तोच एखाद्या नव्या आणि सुंदर सुरुवातीचा पहिला दिवस असतो. कठीण काळ आपल्याला अनेक गोष्टी शिकवतो. सुखाच्या दिवसांत आपल्या आजूबाजूला खूप लोक असतात, पण संकटाच्या काळात कोण खरोखर आपले आहे हे समजते. पैसा असेल तर अनेक माणसे सोबत असतात, पण मन दुःखी असताना तुमच्या खांद्यावर हात ठेवणारी व्यक्तीच खरी संपत्ती असते. संकट आपल्याला स्वतःच्या ताकदीची ओळख करून देते. आपण अनेकदा स्वतःला कमजोर समजतो, पण जेव्हा जीवन आपल्यासमोर मोठी परीक्षा ठेवते, तेव्हा आपल्या आत किती सामर्थ्य आहे हे आपल्यालाच कळते. म्हणून संकटाचा तिरस्कार करू नका, त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करा आणि त्याने दिलेली शिकवण आपल्या आयुष्यात कायमची जपून ठेवा. ज्या व्यक्तीने दुःख पाहिले आहे, ती दुसऱ्याच्या अश्रूंची किंमत अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. ज्या व्यक्तीने अपयश पाहिले आहे, ती दुसऱ्याला धीर देताना अधिक प्रामाणिक असते. म्हणून जीवनातील प्रत्येक अनुभव तुमच्या व्यक्तिमत्वात काहीतरी भर घालत असतो. भक्तांनो, या ठिकाणी आपल्या सर्वांना एक प्रेमाची विनंती आहे. आपल्या चॅनलला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आपण सर्वजण स्वामींचे विचार, सकारात्मक संदेश आणि जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शन एकमेकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तुमचा छोटासा सपोर्टही या प्रवासात आमच्यासाठी मोठे बळ आहे.
जर स्वामींचे हे मार्गदर्शन तुम्हाला आवडत असेल, तुमच्या मनाला शांती देत असेल किंवा जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देत असेल, तर हा संदेश नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा. तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती कदाचित सध्या कठीण काळातून जात असेल, तुमचा एखादा मित्र निराश असेल किंवा एखाद्या व्यक्तीला पुन्हा एकदा जगण्याची प्रेरणा हवी असेल. अशा वेळी स्वामींचा एक सकारात्मक संदेशही एखाद्याच्या मनात आशेचा दिवा पेटवू शकतो. म्हणून हा संदेश प्रेमाने पुढे पाठवा आणि आपल्या चॅनलला असाच सपोर्ट करत राहा. प्रत्येक दिवस देवाची नवीन भेट आहे, ही भावना आपल्या मनात निर्माण झाली की तक्रारी कमी होतात आणि कृतज्ञता वाढते. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या समस्यांची आठवण करण्याऐवजी आपण मिळालेल्या आशीर्वादांची आठवण केली, तर दिवसाची सुरुवातच वेगळी होईल. आपल्या जवळ जे आहे त्याची किंमत आपण अनेकदा ते गमावल्यानंतरच ओळखतो. पण जेव्हा आपण जिवंत आहोत, चालू शकतो, बोलू शकतो, विचार करू शकतो, आपल्या माणसांशी संवाद साधू शकतो, नवीन प्रयत्न करू शकतो, तेव्हा प्रत्येक दिवसात काहीतरी सुंदर करण्याची संधी आहे. कृतज्ञता म्हणजे जीवनात समस्या नाहीत असे नव्हे, तर समस्या असूनही देवाने दिलेल्या चांगल्या गोष्टींची जाणीव ठेवणे होय. स्वामींच्या चरणी रोज एकदा मनापासून धन्यवाद म्हणा, कारण धन्यवादाची भावना मनातील अभावाची भावना कमी करते आणि समाधानाची भावना वाढवते. अनेकदा माणूस आपले संपूर्ण सुख भविष्यात ठेवतो. तो म्हणतो, मला हे मिळाले की मी आनंदी होईन, माझी ही समस्या संपली की मी शांत होईन, माझे हे स्वप्न पूर्ण झाले की मी समाधानी होईन. पण अशा प्रकारे आनंद सतत पुढे ढकलला जातो. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा तयार होते, एक समस्या संपली की दुसरी समस्या येते. म्हणून आनंदासाठी परिपूर्ण दिवसाची वाट पाहू नका. आजच्या दिवसात जे काही सुंदर आहे ते पाहायला शिका. साध्या चहाच्या कपात, कुटुंबासोबतच्या काही क्षणांत, शांत सकाळीत, एखाद्या प्रार्थनेत किंवा मनापासून केलेल्या कामातही आनंद दडलेला असतो. मन शांत असेल तर जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीही मोठ्या आनंदाचे कारण बनतात. भक्तांनो, अपयश आल्यावर स्वतःला संपलेले समजणे ही सर्वात मोठी चूक आहे. अपयश तुमची ओळख नाही, अपयश हा तुमच्या प्रवासातील एक अनुभव आहे. एखादा प्रयत्न अयशस्वी झाला म्हणजे तुमची क्षमता संपली असे होत नाही. कधी कधी आपल्याला आणखी शिकण्याची गरज असते, कधी मार्ग बदलण्याची गरज असते आणि कधी फक्त थोडा अधिक संयम ठेवण्याची गरज असते. बियाणे जमिनीत टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी झाड उगवत नाही. त्याला योग्य माती, पाणी, सूर्यप्रकाश आणि वेळ लागतो. त्याचप्रमाणे तुमच्या प्रयत्नांनाही वेळ द्यावा लागतो. तुम्ही आज प्रामाणिकपणे मेहनत करत असाल, योग्य मार्गावर चालत असाल आणि स्वतःमध्ये सुधारणा करत असाल, तर तुमचा प्रत्येक प्रयत्न तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जात आहे, जरी त्याचा परिणाम आज लगेच दिसत नसला तरीही. म्हणूनच भक्तांनो, जीवनात जेव्हा अपयश येईल तेव्हा स्वतःला एकट्याने बंद खोलीत बसून दोष देऊ नका. शांतपणे त्या अनुभवाकडे पहा आणि विचारा की या प्रसंगाने मला काय शिकवले. कदाचित तुमच्या नियोजनात काही कमतरता असेल, कदाचित अजून तयारीची गरज असेल किंवा कदाचित स्वामी तुम्हाला एका वेगळ्या मार्गाकडे घेऊन जात असतील. पण प्रयत्न करण्याची तयारी आणि पुन्हा उभे राहण्याचे धैर्य कायम ठेवा, कारण जो माणूस होऊन पुन्हा उभा राहतो त्याला जीवन हळूहळू अजिंक्य बनवते. आजचा पराभव उद्याच्या विजयाची तयारी असू शकतो, फक्त तुम्ही त्या प्रवासातून पळून जाऊ नका. भक्तांनो, जीवनात शांतता मिळवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या मनात सतत चालणाऱ्या विचारांच्या गर्दीला थोडा विराम द्यावा लागतो. माणूस दिवसभर अनेक लोकांशी बोलतो, अनेक कामे करतो, अनेक निर्णय घेतो, पण स्वतःच्या मनाशी शांतपणे संवाद साधण्यासाठी मात्र वेळ काढत नाही. आपण बाहेरच्या आवाजापासून दूर जाऊ शकतो, पण मनात निर्माण होणाऱ्या आवाजापासून दूर जाणे सोपे नसते. भूतकाळातील एखादी घटना, कोणीतरी बोललेले कटू शब्द, भविष्यात काय होईल याची चिंता किंवा आजची एखादी अडचण मनाला सतत अस्वस्थ करत राहते. अशा वेळी स्वतःला आठवण करून द्या की प्रत्येक विचार सत्य नसतो आणि प्रत्येक भीती खरी ठरणारच असे नाही. अनेकदा आपण ज्या गोष्टींची चिंता करतो त्यातील बऱ्याच गोष्टी कधीच घडत नाहीत, पण त्या न घडलेल्या गोष्टींची भीती मात्र आपला असा आनंद हिरावून घेते. म्हणून भक्तांनो, जे घडले आहे ते स्वीकारा, जे करणे शक्य आहे ते करा आणि जे तुमच्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवा.
हा विश्वास मनात निर्माण झाला की हळूहळू चिंता कमी होते आणि मनाला शांततेचा आधार मिळू लागतो. आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्यासारखे असते. काही व्यक्ती आपल्याला प्रेमाची किंमत शिकवतात, काही व्यक्ती आपल्याला संयम शिकवतात, तर काही व्यक्ती आपल्या जीवनातून निघून जाताना स्वाभिमानाची आणि स्वतःची किंमत ओळखण्याची शिकवण देतात. म्हणून कोणतीही व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागली नाही म्हणून आयुष्याबद्दल कटू होऊ नका. एखाद्या व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण जग चुकीचे आहे असा निर्णय घेऊ नका. एखाद्याने तुमचा विश्वास तोडला म्हणून प्रत्येकावर संशय घेऊ नका. जीवनात प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक समजूतदार बनवण्यासाठी येतो. प्रेम करणारे लोक आपल्याला जपायला शिकवतात आणि दुःख देणारे लोक आपल्याला स्वतःला जपायला शिकवतात. दोन्ही प्रकारचे अनुभव आवश्यक असतात, कारण जीवन केवळ सुखाने परिपूर्ण नसते आणि दुःखाशिवाय माणसाच्या विचारांमध्ये परिपक्वताही येत नाही. भक्तांनो, आपल्या मनात अहंकार निर्माण होतो तेव्हा आपण दुसऱ्यांच्या चुका मोठ्या आणि स्वतःच्या चुका लहान समजू लागतो. आपल्याला वाटते की आपणच सर्वात जास्त दुःखी आहोत, आपणच सर्वात जास्त योग्य आहोत आणि दुसऱ्यांनीच आपल्या मनाप्रमाणे बदलले पाहिजे. पण प्रेमाचा मार्ग अहंकाराचा नसतो. प्रेमाचा मार्ग समजून घेण्याचा असतो. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक चुकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा, पण प्रत्येक वेळी स्वतःलाच योग्य सिद्ध करण्याची गरजही नसते. काही नाती शब्दांनी नाही, तर शांततेने टिकतात. काही वाद जिंकून आपण नाते हरतो आणि काही वेळा एक पाऊल मागे घेऊन आपण नाते वाचवतो. म्हणून जिथे प्रेम टिकवणे महत्त्वाचे आहे, तिथे अहंकाराला बाजूला ठेवण्याची तयारी ठेवा. कारण शेवटी माणसाला आयुष्यातील प्रत्येक वाद आठवत नाही, पण त्याच्या जवळ कोण प्रेमाने उभे राहिले, कोणत्या व्यक्तीने कठीण काळात त्याचा हात धरला आणि कोणत्या नात्याने त्याला जगण्याचे बळ दिले, हे मात्र कायम स्मरणात राहते. कठीण काळात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी लागते की आपल्या वेदनेची तुलना दुसऱ्यांच्या सुखाशी करू नका. आज तुम्हाला एखाद्याचे जीवन खूप सुंदर दिसत असेल, तर त्यामागे त्याने किती संघर्ष केला आहे हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात काही ना काही लढाई लढत असतो. काहींचे अश्रू दिसतात, काहींचे अश्रू मनात लपलेले असतात. म्हणून दुसऱ्याच्या बाहेरच्या जीवनाकडे पाहून स्वतःच्या आयुष्याबद्दल निराश होऊ नका. स्वामींनी प्रत्येकासाठी वेगळा मार्ग तयार केला आहे. तुमची वेळ, तुमची परीक्षा, तुमचे ध्येय आणि तुमचा प्रवास वेगळा आहे. दुसऱ्याच्या गतीशी स्वतःची तुलना करण्यापेक्षा कालच्या स्वतःपेक्षा आज थोडे चांगले होण्याचा प्रयत्न करा. तुमचा एक छोटासा सकारात्मक बदलही काही दिवसांनी मोठ्या परिवर्तनाचे कारण बनू शकतो. भक्तांनो, आपल्या या चॅनलला तुमच्या प्रेमाचा आणि सपोर्टचा आधार आवश्यक आहे. आपण येथे केवळ शब्द ऐकत नाही, तर स्वामींच्या मार्गदर्शनातून जीवनाला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर तो इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीला आज धीर मिळेल, एखाद्याला स्वतःवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा मिळेल किंवा एखाद्याच्या मनातील निराशेचे ढग थोडे हलके होतील. म्हणून स्वामींचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर हा संदेश आपल्या मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना आणि इतर स्वामी भक्तांना प्रेमाने शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला तुमच्या सपोर्टची खरोखरच गरज आहे, कारण तुमचा प्रत्येक सपोर्ट आम्हाला अशाच प्रकारचे सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची प्रेरणा देतो. भक्तांनो, जीवनात कृतज्ञता ही एक अशी शक्ती आहे जी कमी असलेल्या गोष्टींकडे पाहण्याची सवय बदलून मिळालेल्या गोष्टींची किंमत ओळखायला शिकवते. अनेकदा आपण म्हणतो, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, पण आपण जे आहे त्याबद्दल किती वेळा धन्यवाद म्हणतो? आपल्याकडे कुटुंब असेल, काम करण्याची शक्ती असेल, 2 वेळचे अन्न असेल, एखादा विश्वासू मित्र असेल, शरीरात चालण्याची ताकद असेल किंवा नवीन सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस असेल, तर आपल्याकडे देवाने दिलेली अनेक संपत्ती आहे. कृतज्ञ माणूस अडचणी नाकारत नाही, पण अडचणींच्या पलीकडेही जीवनातील चांगुलपणा पाहतो. तो म्हणतो, हो, माझ्या जीवनात समस्या आहेत, पण स्वामींनी मला त्या सोडवण्याची शक्तीही दिली आहे. ही भावना मनात आली की तक्रारी कमी होतात आणि प्रयत्न करण्याची ताकद वाढते. कधी कधी जीवन आपल्याला हवे असलेले देत नाही, कारण आपल्यासाठी काहीतरी अधिक योग्य तयार होत असते. ही गोष्ट समजणे सोपे नसते, विशेषतः जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी मनापासून प्रयत्न केलेले असतात आणि तरीही अपेक्षित परिणाम मिळत नाही.
अशा वेळी मनात निराशा येते, राग येतो आणि कधी कधी देवावरही प्रश्न निर्माण होतात. पण भक्तांनो, एखादी इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून देवाने आपल्याकडे पाठ फिरवली असे समजू नका. कधी कधी बंद झालेले एक दार आपल्याला अशा मार्गावर घेऊन जाते जिथे आपण पूर्वी कधीच जाण्याचा विचार केला नव्हता. म्हणून जीवनातील प्रत्येक नकाराला शेवट समजू नका. काही नकार आपल्याला चुकीच्या मार्गापासून वाचवतात आणि काही अपयश आपल्याला अधिक मोठ्या यशासाठी तयार करतात. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा, पण त्याचबरोबर आपल्या कर्मावरही विश्वास ठेवा. माणूस जेव्हा स्वतःवरचा विश्वास गमावतो तेव्हा त्याच्याकडे असलेल्या सर्व संधीही त्याला निरर्थक वाटू लागतात. म्हणून कितीही वेळा अपयश आले तरी स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ नका. तुम्ही आधीही अनेक कठीण दिवस पार केले आहेत. जेव्हा त्या वेळी तुम्हाला वाटत होते की आता पुढे जाणे शक्य नाही, तेव्हाही तुम्ही आजपर्यंत पोहोचला आहात. याचा अर्थ तुमच्यात पुढे जाण्याची ताकद आहे. कदाचित आज तुम्हाला ती दिसत नसेल, पण ती तुमच्या आत आहे. थोडा धीर, थोडा विश्वास आणि सातत्याने केलेले प्रयत्न या 3 गोष्टी माणसाला अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतूनही बाहेर घेऊन जाऊ शकतात. म्हणून स्वतःला कमी समजू नका. तुमच्या आत स्वामींनी दिलेली एक अद्भुत शक्ती आहे आणि योग्य वेळ आली की तीच शक्ती तुम्हाला पुन्हा उभे करेल. आजपासून एक छोटा नियम स्वतःसाठी ठरवा. दिवसात कितीही अडचणी आल्या तरी रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला 3 गोष्टी विचारा. आज मी कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञ आहे? आज मी कोणती चूक किंवा दुःख मनातून सोडून देऊ शकतो? आणि उद्या मी स्वतःमध्ये कोणता एक छोटासा चांगला बदल करू शकतो? हे 3 प्रश्न रोज मनापासून विचारले तर हळूहळू तुमचे विचार बदलतील. विचार बदलले की सवयी बदलतील, सवयी बदलल्या की वर्तन बदलेल आणि वर्तन बदलले की जीवनाची दिशा बदलू लागेल. मोठे परिवर्तन नेहमी एका मोठ्या निर्णयाने होत नाही, अनेकदा ते रोजच्या छोट्या चांगल्या निर्णयांमधून घडते. म्हणून भक्तांनो, प्रेमाने जगा, अहंकारापासून दूर राहा, कोणाच्या वाईट वागण्यामुळे स्वतःचा चांगुलपणा गमावू नका, कठीण काळात धैर्य सोडू नका. मन अशांत झाले तर स्वामींच्या नामस्मरणात शांतता शोधा. प्रत्येक दिवसाबद्दल कृतज्ञ राहा आणि अपयश आले तरी पुन्हा नव्या सुरुवातीसाठी तयार व्हा. कारण तुमचे आयुष्य एका दिवसाच्या दुःखाने ठरत नाही, एका व्यक्तीच्या मताने ठरत नाही आणि एका अपयशानेही ठरत नाही. तुमचे आयुष्य तुमच्या श्रद्धेने, तुमच्या विचारांनी, तुमच्या कर्माने आणि प्रत्येक वेळी होऊन पुन्हा उभे राहण्याच्या धैर्याने घडते. स्वामींवर विश्वास ठेवा आणि मनात एकच भावना कायम ठेवा, काहीही झाले तरी मी चांगुलपणा सोडणार नाही, मी प्रयत्न सोडणार नाही आणि स्वामींचा हात कधीच सोडणार नाही. अनेक वेळा जीवनात आपण एका अशा वळणावर येऊन उभे राहतो की कोणता मार्ग निवडावा, काय निर्णय घ्यावा आणि पुढे काय होणार याची काहीच कल्पना नसते. अशा वेळी मनात भीती निर्माण होते. जर माझा निर्णय चुकीचा ठरला तर काय होईल? जर मी पुन्हा अपयशी झालो तर? जर माझ्या अपेक्षेप्रमाणे काहीच घडले नाही तर? अशा असंख्य प्रश्नांनी मन भरून जाते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्याच क्षणी मिळेलच असे नाही. जीवन हा असा प्रवास आहे ज्यामध्ये काही रस्ते चालल्यानंतरच पुढचा मार्ग दिसतो. म्हणून अज्ञात भविष्याच्या भीतीमुळे वर्तमानातील योग्य पाऊल थांबवू नका. तुम्हाला संपूर्ण रस्ता दिसण्याची गरज नाही, पुढचे एक पाऊल स्पष्ट दिसत असेल तरी श्रद्धेने ते पाऊल टाका. स्वामींच्या चरणी मनातील भीती अर्पण करा आणि स्वतःला सांगा की मला सर्व काही माहीत असण्याची गरज नाही, मला फक्त योग्य ते करत पुढे चालत राहायचे आहे. अनेकदा जीवनातील सर्वात सुंदर गोष्टी त्यावेळी मिळतात जेव्हा आपण स्वतःच्या भीतीवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवायला शिकतो. भक्तांनो, एखाद्या व्यक्तीने आपल्याला दुःख दिले की ते दुःख आपण अनेक वर्षे मनात जपून ठेवतो. त्या व्यक्तीचे शब्द, त्याचे वागणे आणि त्याने केलेला अन्याय पुन्हा पुन्हा आठवून आपण स्वतःचेच मन दुखावत राहतो. परंतु विचार करा, ज्या व्यक्तीने एकदा आपल्याला दुःख दिले त्याच घटनेला आपण मनात रोज जागा देऊन स्वतःला पुन्हा पुन्हा का दुःख द्यायचे? क्षमा करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीने जे केले ते योग्य होते असे म्हणणे नाही. क्षमा करणे म्हणजे त्या घटनेचा भार आपल्या मनावर कायम ठेवण्यास नकार देणे होय. काही जखमा काळाने भरतात, काही जखमा समजुतीने भरतात आणि काही जखमा स्वामींच्या चरणी सोडल्यानंतर हलक्या होतात. म्हणून मनात साचलेला राग हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करा. ज्या व्यक्तीने तुमच्याशी चुकीचे वागले आहे त्याच्यासारखे बनू नका. तुमच्या मनातील चांगुलपणा टिकवून ठेवा.
कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे तुमचे मन विषारी बनले तर सर्वात मोठी हानी तुमचीच होते. जीवनात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत आणि त्या स्वीकारणे हेच कधी कधी सर्वात मोठे धैर्य असते. आपण अनेकदा परिस्थितीशी लढत राहतो कारण आपल्याला सत्य स्वीकारायचे नसते. एखादी व्यक्ती बदलणार नाही हे समजूनही आपण तिच्याकडून बदलाची अपेक्षा करतो. एखादी गोष्ट आपल्या हातात नाही हे माहीत असूनही आपण तिच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. भूतकाळ बदलता येत नाही हे माहीत असूनही आपण सतत त्याच आठवणींमध्ये अडकून राहतो. पण ज्या दिवशी आपण काही गोष्टी बदलू शकत नाही हे स्वीकारतो त्या दिवसापासून मनातील एक मोठा भार कमी होतो. स्वीकार म्हणजे हार मानणे नव्हे, स्वीकार म्हणजे वास्तव समजून योग्य दिशेने पुढे जाण्याची सुरुवात होय. जे बदलू शकता त्यासाठी प्रयत्न करा, जे स्वीकारावे लागेल ते शांतपणे स्वीकारा आणि दोन्ही गोष्टींमधील फरक ओळखण्याची बुद्धी स्वामींकडे मागा. भक्तांनो, आपल्या जीवनात प्रेम टिकवायचे असेल तर शब्दांवर नियंत्रण ठेवायला शिकावे लागेल. एखादा शब्द बोलायला काही क्षण लागतात, पण तोच शब्द एखाद्याच्या मनात वर्षानुवर्षे राहू शकतो. रागाच्या भरात बोललेले शब्द नंतर कितीही माफी मागितली तरी पूर्णपणे विसरले जात नाहीत. म्हणून राग आला की लगेच उत्तर देण्यापेक्षा थोडा वेळ शांत राहा. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्याच क्षणी द्यावे लागते असे नाही. काही वेळा मौन हा सर्वात सुंदर प्रतिसाद असतो. आपल्या शब्दांत प्रेम असेल तर नाती मजबूत होतात, शब्दांत कटुता असेल तर आपलीच माणसे दूर जातात. स्वामींचा भक्त म्हणून आपल्या वाणीचा उपयोग एखाद्याचे मन दुखावण्यासाठी नव्हे तर एखाद्याच्या दुःखी मनाला धीर देण्यासाठी व्हावा. तुमच्या एका चांगल्या शब्दाने एखाद्या व्यक्तीचा संपूर्ण दिवस बदलू शकतो हे कधीही विसरू नका. भक्तांनो, आज पुन्हा एकदा आपल्या चॅनलबद्दल प्रेमाने सांगावेसे वाटते की आपल्या चॅनलला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन स्वामी समर्थ महाराजांचे प्रेरणादायी विचार आणि जीवनाला सकारात्मक दिशा देणारे संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे स्वामींचे हे मार्गदर्शन ऐकल्यानंतर तुम्हाला जर मनाला थोडी शांतता मिळत असेल, विचारांना नवी दिशा मिळत असेल किंवा संकटात धीर मिळत असेल तर हा संदेश फक्त स्वतःपुरता ठेवू नका. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि इतर स्वामी भक्तांना नक्की शेअर करा. कदाचित एखादी व्यक्ती सध्या निराशेच्या अंधारात असेल आणि तुमच्या एका शेअरमुळे स्वामींचा हा संदेश तिच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे प्रेमाने आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि स्वामींचे सकारात्मक मार्गदर्शन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला हातभार लावा. भक्तांनो, आपल्याला अनेकदा वाटते की मोठे सुख मिळाले की जीवन सुंदर होईल, पण जीवनाचे खरे सौंदर्य मोठ्या घटनांमध्ये नसून छोट्या क्षणांमध्ये लपलेले असते. सकाळी आपल्या घरात ऐकू येणारा एखाद्या व्यक्तीचा प्रेमळ आवाज, आई-वडिलांचा आशीर्वाद, मुलांचे हसणे, आपल्या हाताने बनवलेले साधे अन्न, शांतपणे केलेले नामस्मरण किंवा दिवसभरानंतर मिळणारी काही क्षणांची विश्रांती, या सर्व गोष्टी आपण रोज अनुभवतो पण त्यांची किंमत ओळखत नाही. माणसाला जे सहज मिळते त्याचे महत्त्व अनेकदा कमी वाटते. म्हणून प्रत्येक दिवसाला देवाची नवीन भेट समजा. आज तुमच्याकडे जे आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद म्हणा. कृतज्ञतेने जगणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी असतात, पण त्या अडचणी त्याच्या आनंदावर पूर्णपणे राज्य करू शकत नाहीत. आपल्याला जीवनात अनेकदा दुसऱ्यांकडून मान्यता हवी असते. आपण काही केले की लोकांनी कौतुक करावे, आपण योग्य निर्णय घेतला की सर्वांनी आपल्याला समजून घ्यावे आणि आपल्या मेहनतीचे लगेच फळ मिळावे अशी अपेक्षा असते. पण भक्तांनो, प्रत्येक वेळी जग तुमच्या प्रयत्नांची दखल घेईलच असे नाही. काही लोक तुमच्या चांगुलपणाला कमजोरी समजतील, काही लोक तुमच्या यशाकडे दुर्लक्ष करतील आणि काही लोक तुमच्या प्रयत्नांवर टीका करतील. पण यामुळे तुमचा मार्ग बदलू नका. तुमच्या अंतःकरणाला माहीत असेल की तुम्ही प्रामाणिक आहात, तर बाहेरच्या प्रत्येक मतामुळे स्वतःवर शंका घेण्याची गरज नाही. लोकांचे मत बदलत राहते, पण तुमची मुले आणि तुमचे कर्म यावर तुमचे जीवन उभे असते. स्वामींच्या चरणी प्रामाणिक राहा आणि स्वतःच्या कर्तव्याशी निष्ठावान राहा. योग्य वेळ आली की तुमच्या प्रयत्नांचे फळ तुम्हालाच मिळेल. अपयशानंतर पुन्हा सुरुवात करण्यासाठी सर्वात जास्त गरज असते ती धैर्याची. पहिल्यांदा प्रयत्न करताना आपल्याकडे आशा असते, पण अपयशानंतर पुन्हा प्रयत्न करणे हेच खरे सामर्थ्य असते. ज्या व्यक्तीने एकदा पडल्यावर पुन्हा उभे राहण्याचा निर्णय घेतला, ती आधीपेक्षा अधिक मजबूत होते. म्हणून आपल्या भूतकाळातील चुका आठवून स्वतःला सतत दोष देऊ नका.
चूक झाली असेल तर ती स्वीकारा, त्यातून शिका आणि पुढे जा. चूक लपवण्यात शक्ती नसते, चूक मान्य करून स्वतःमध्ये बदल करण्यात खरी शक्ती असते. आज तुम्ही जिथे आहात तिथूनही नवीन सुरुवात होऊ शकते. त्यासाठी परिपूर्ण वेळेची वाट पाहू नका. आजचा दिवसच नवीन सुरुवातीसाठी सर्वात योग्य दिवस आहे. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात कितीही अंधार आला तरी मनातील आशेचा दिवा विझू देऊ नका. कारण अंधाराचा अर्थ प्रकाश संपला असा नसतो, अंधाराचा अर्थ इतकाच असतो की प्रकाशाची प्रतीक्षा अजून संपलेली नाही. स्वामींचे नामस्मरण करत राहा, आपल्या कर्तव्यावर प्रेम करत राहा आणि चांगुलपणाचा मार्ग सोडू नका. एक दिवस परिस्थिती बदलेल, प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तुम्हाला समजेल की या संपूर्ण प्रवासात स्वामींनी तुम्हाला कधीच एकटे सोडले नव्हते. कधी त्यांनी एखाद्या व्यक्तीच्या रूपात मदत पाठवली, कधी एखाद्या अनुभवातून शिकवले, तर कधी कठीण काळातून तुमच्या आत दडलेली ताकद तुम्हालाच दाखवली. म्हणून श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि जीवनावर प्रेम करा. जिथे प्रेम आहे तिथे परमात्मा आहे, जिथे नम्रता आहे तिथे स्वामींची कृपा आहे आणि जिथे अहंकार कमी होतो तिथे मनाला खऱ्या शांततेचा मार्ग सापडतो. जीवनात पुढे जात असताना आपण अनेकदा आपल्या मनावर इतका भार ठेवतो की आनंदाने जगण्याची कला विसरून जातो. एखादी जुनी चूक, एखाद्याने केलेला अपमान, पूर्ण न झालेली इच्छा, हरवलेली संधी किंवा भविष्याची चिंता, या सर्व गोष्टी आपण मनात घेऊन फिरत राहतो. पण विचार करा, हातात जड ओझे घेऊन एखादा माणूस किती दूर चालू शकतो? काही अंतरानंतर त्याचे पाय थकतील, शरीर थकेल आणि पुढे जाण्याची शक्ती कमी होईल. अगदी तसेच मनावर सतत दुःखाचे, रागाचे आणि चिंतेचे ओझे ठेवले तर जीवनाचा प्रवास कठीण वाटू लागतो. म्हणून काही गोष्टी सोडून द्यायला शिकावे लागते. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळालेच पाहिजे असा हट सोडा, प्रत्येक व्यक्तीने आपल्याला समजून घेतलेच पाहिजे अशी अपेक्षा सोडा आणि प्रत्येक घटना आपल्या मनासारखी घडलीच पाहिजे अशी इच्छा सोडा. जेव्हा आपण जीवनातील काही गोष्टी सोडून देतो, तेव्हा आपल्या हातातून काहीतरी निसटत नाही, उलट आपल्या मनाला मोकळेपणाने श्वास घेण्याची जागा मिळते. स्वामींच्या चरणी आपले दुःख अर्पण करून पुढे जाण्याची तयारी करा, कारण जे मन सोडून देण्याची कला शिकते, तेच मन खऱ्या अर्थाने शांत होऊ लागते. काही लोकांच्या वागण्याने आपल्याला इतके दुःख होते की आपण स्वतःच्या मूल्यावरच शंका घेऊ लागतो. मीच कमी पडलो का? माझ्यातच काही दोष आहे का? मी एवढे चांगले वागूनही मला असे का मिळाले? असे प्रश्न मनात येतात. पण भक्तांनो, प्रत्येक व्यक्तीचे वागणे हे तुमच्या किंमतीचे मोजमाप नसते. एखाद्याला तुमची किंमत कळली नाही म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. एखाद्याने तुमच्या प्रेमाची कदर केली नाही म्हणून तुमच्या प्रेमात कमतरता आहे असे होत नाही. अनेक वेळा आपण चुकीच्या व्यक्तीकडून योग्य अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षा पूर्ण झाली नाही की स्वतःलाच दोष देऊ लागतो. पण स्वामींच्या कृपेने एक गोष्ट समजून घ्या, तुम्ही कोण आहात हे दुसऱ्यांच्या मतावर ठरत नाही. तुमची ओळख तुमच्या कर्माने, तुमच्या स्वभावाने, तुमच्या प्रामाणिकपणाने आणि संकटातही टिकवून ठेवलेल्या तुमच्या चांगुलपणाने घडते. म्हणून जगाने तुमच्याकडे पाठ फिरवली तरी स्वतःवरची श्रद्धा सोडू नका. भक्तांनो, मन शांत ठेवण्यासाठी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपेक्षांवर नियंत्रण ठेवणे. जिथे अपेक्षा जास्त असतात तिथे दुःखाची शक्यताही जास्त असते. आपण दुसऱ्यांसाठी काही करतो आणि मनात नकळत अपेक्षा ठेवतो की त्यांनीही आपल्यासाठी तेवढेच केले पाहिजे. आपण प्रेम देतो आणि बदल्यात तितकेच प्रेम मिळाले पाहिजे अशी अपेक्षा करतो. आपण मदत करतो आणि संकटात ते लोकही आपल्यासोबत उभे राहतील असे मानतो. पण प्रत्येक व्यक्तीची क्षमता, विचार करण्याची पद्धत आणि नात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणून प्रेम करा, मदत करा, चांगले वागा, पण आपल्या आनंदाची संपूर्ण जबाबदारी दुसऱ्यांच्या प्रतिसादावर ठेवू नका. तुम्ही जे चांगले करता ते स्वामींच्या चरणी अर्पण करा. तुमच्या कर्माचे फळ कोणत्या रूपात आणि कोणत्या वेळी मिळेल हे स्वामींवर सोडा. अपेक्षा कमी झाल्या की नात्यांमधील ताण कमी होतो आणि मनातील अस्वस्थताही हळूहळू दूर होते. जीवनात कधी कधी आपण एखादी गोष्ट गमावतो आणि त्यावेळी आपल्याला वाटते की आता सर्व काही संपले. पण काही काळानंतर मागे वळून पाहताना कळते की जी गोष्ट त्यावेळी हरवल्यासारखी वाटली होती, तीच गोष्ट आपल्याला एका नवीन मार्गाकडे घेऊन गेली. म्हणून जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा अर्थ त्या क्षणीच समजेल अशी अपेक्षा करू नका. आज तुम्हाला एखादा नकार मिळाला असेल,
एखादी संधी हातातून गेली असेल किंवा एखादे नाते संपले असेल तर मनात वेदना होणे स्वाभाविक आहे. त्या वेदनेला नाकारू नका, पण त्या वेदनेत स्वतःचे संपूर्ण भविष्य शोधू नका. आज जे दुःख आहे ते उद्याची संपूर्ण कहाणी नाही. वेळेला काम करू द्या, स्वतःला सावरण्यासाठी वेळ द्या आणि स्वामींच्या चरणी विश्वास ठेवून योग्य प्रयत्न करत राहा. अनेकदा जे आपण गमावतो त्यापेक्षा अधिक चांगली गोष्ट आपली वाट पाहत असते, पण ती पाहण्यासाठी आधी आपल्याला जुन्या दुःखाच्या पडद्यामागून बाहेर यावे लागते. भक्तांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला प्रेमाने सांगायचे आहे की आपल्या चॅनलला तुमच्या सपोर्टची गरज आहे. आपण येथे स्वामी समर्थ महाराजांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि जीवनात सकारात्मक बदल घडवणारे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. जर स्वामींचा हा संदेश तुम्हाला आवडत असेल, तुमच्या मनाला धीर देत असेल किंवा एखाद्या कठीण क्षणी तुम्हाला योग्य विचार करण्याची प्रेरणा देत असेल, तर हा संदेश नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या निराश व्यक्तीपर्यंत आशेचा संदेश पोहोचू शकतो. एखाद्या दुःखी व्यक्तीला थोडी शांतता मिळू शकते आणि एखाद्याला पुन्हा एकदा स्वतःवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा मिळू शकते. म्हणून स्वामींचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर हा संदेश आपल्या मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना आणि इतर स्वामी भक्तांना प्रेमाने शेअर करा. तुमचा सपोर्ट आणि तुमचे प्रेमच आपल्या चॅनलला पुढे जाण्याचे बळ देत आहे. भक्तांनो, जीवनातील आनंद शोधण्यासाठी आपल्याला नेहमी मोठ्या चमत्काराची वाट पाहण्याची गरज नसते. अनेकदा चमत्कार आपल्या रोजच्या आयुष्यातच घडत असतात, पण आपण त्यांना पाहण्याइतके थांबत नाही. एखादी व्यक्ती संकटातून सुरक्षित बाहेर पडते, अनेक दिवसांनी घरात हसू येते, हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळतो, एखाद्या अशक्य वाटणाऱ्या कामात यश मिळते किंवा मनात अचानक एखादा चांगला विचार जन्म घेतो. ही सुद्धा जीवनातील छोटी छोटी कृपा असते. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या क्षणाची दखल घ्या. रोजच्या धावपळीत 2 क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, आज माझ्या जीवनात काय चांगले घडले? सुरुवातीला उत्तर शोधावे लागेल, पण हळूहळू तुमच्या नजरेला चांगल्या गोष्टी दिसू लागतील. कृतज्ञता म्हणजे अडचणी संपवणारी जादू नव्हे, पण ती अडचणींकडे पाहण्याची आपली शक्ती नक्कीच बदलते. अनेकदा आपण इतरांच्या चुका माफ करायला तयार नसतो, कारण आपल्याला वाटते की माफी दिली म्हणजे आपण हरलो. पण क्षमा करणे ही कमजोरी नाही. क्षमा म्हणजे आपल्या मनातील विष बाहेर काढण्याची प्रक्रिया आहे. राग धरून ठेवणे म्हणजे दुसऱ्याने आपल्याला दिलेल्या वेदनेची शिक्षा आपण स्वतःलाच रोज देत राहणे होय. याचा अर्थ असा नाही की ज्याने अन्याय केला त्याला पुन्हा आपल्या आयुष्यात पूर्वीसारखी जागा द्यावी, पण त्याच्याबद्दलचा राग आपल्या मनावर कायमचा राज्य करू देऊ नका. काही लोकांना दूर ठेवूनही आपण त्यांना मनातून माफ करू शकतो. काही नाती संपल्यानंतरही आपण त्या नात्यातील कटुता सोडून पुढे जाऊ शकतो. स्वामींच्या चरणी प्रार्थना करा की माझ्या मनात ज्यांच्याबद्दल राग आहे त्यांच्यामुळे माझी शांतता नष्ट होऊ देऊ नका. जेव्हा आपण दुसऱ्याला माफ करतो तेव्हा अनेकदा सर्वात आधी स्वतःलाच मुक्त करतो. भक्तांनो, अपयशानंतर पुन्हा उभे राहण्याची शक्ती मिळवण्यासाठी स्वतःशी प्रेमाने बोलणे आवश्यक आहे. आपण दुसऱ्या व्यक्तीला दुःखात असताना जसा धीर देतो तसा धीर स्वतःलाही द्यायला शिका. स्वतःच्या प्रत्येक चुकीवर कठोर शब्दांनी शिक्षा करू नका. माझ्याकडून काहीच होणार नाही, मी कायमच अपयशी आहे, माझे नशीबच वाईट आहे असे शब्द आपल्या मनाला अधिक कमजोर करतात. त्याऐवजी स्वतःला सांगा, हो, माझ्याकडून चूक झाली आहे, पण मी त्यातून शिकू शकतो. आज परिस्थिती कठीण आहे, पण ती कायमची नाही. आज मी थकलो आहे, पण मी कायमचा थांबलेलो नाही. आपल्या मनाला अशा शब्दांची गरज असते. स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस प्रत्येक वेळी जिंकतोच असे नाही, पण तो प्रत्येक पराभवानंतर पुन्हा प्रयत्न करण्याची ताकद नक्कीच मिळवतो. म्हणून भक्तांनो, आज आपल्या जीवनातील प्रत्येक दुःखाकडे नवीन दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा. जे दुःख तुम्हाला कमजोर करत आहे असे वाटते, तेच कदाचित तुम्हाला आतून मजबूत करत असेल. ज्या व्यक्तीने तुमचे मन दुखावले, तिने कदाचित तुम्हाला स्वतःची किंमत ओळखायला शिकवले असेल. ज्या अपयशामुळे तुम्ही रडलात, त्याने कदाचित तुम्हाला अधिक चांगली तयारी करण्याची प्रेरणा दिली असेल. आणि ज्या कठीण काळाला तुम्ही शाप समजत आहात, तोच काळ एक दिवस तुमच्या जीवनातील सर्वात मोठा शिक्षक ठरेल. म्हणून जीवनातील कोणत्याही परिस्थितीसमोर स्वतःला पूर्णपणे हरलेले समजू नका. तुमच्या आत अजूनही आशा आहे,
प्रयत्न करण्याची शक्ती आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींच्या चरणी श्रद्धा आहे। ही श्रद्धा जिवंत ठेवा आणि मनात नेहमी म्हणत राहा, स्वामी, मार्ग कितीही कठीण असला तरी माझा हात सोडू नका आणि माझी परीक्षा कितीही मोठी असली तरी माझा विश्वास कमी होऊ देऊ नका। जीवनात सर्वात मोठी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे योग्य वेळेवर स्वतःला सावरता येणे। कारण प्रत्येक वेळी आपल्या बाजूने परिस्थिती असेलच असे नाही, प्रत्येक वेळी आपल्याला समजून घेणारी माणसे मिळतीलच असे नाहीत आणि प्रत्येक वेळी आपल्या मेहनतीचे फळ लगेच मिळेलच असेही नाही। पण अशा वेळी स्वतःच्या मनाला हरू न देणे हीच खरी ताकद असते। बाहेरची लढाई जिंकण्यापूर्वी माणसाला स्वतःच्या मनातील भीती, निराशा आणि नकारात्मक विचारांशी लढावे लागते। अनेक वेळा आपण परिस्थितीमुळे नाही तर माझ्याकडून काही होणार नाही या विचारामुळे मागे पडतो। म्हणून संकट कितीही मोठे असले तरी आपल्या मनात स्वतःसाठी एक छोटीशी जागा आशेची जिवंत ठेवा। कारण जिथे आशा जिवंत असते तिथे प्रयत्न करण्याची इच्छा जिवंत राहते आणि जिथे प्रयत्न जिवंत असतात तिथे बदलाची शक्यता कधीच संपत नाही। स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी श्रद्धा ठेवून स्वतःला रोज एकच गोष्ट सांगा, आज माझ्या आयुष्यात अडचणी आहेत पण मी अडचण नाही, आज माझ्याकडे प्रश्न आहेत पण माझे संपूर्ण आयुष्य प्रश्नच नाही आणि आज मला मार्ग दिसत नसला तरी मार्ग संपलेला नाही। भक्तांनो, आपण अनेकदा एखाद्या गोष्टीसाठी खूप मनापासून प्रार्थना करतो, प्रयत्न करतो आणि ती गोष्ट मिळाली नाही की निराश होतो। आपल्याला वाटते की देवाने आपली प्रार्थना ऐकली नाही, पण जीवनाकडे थोडे मागे वळून पाहिले तर अनेक गोष्टींचे उत्तर नंतर मिळते। काही इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपण मोठ्या संकटातून वाचलो असतो, काही ठिकाणी उशीर झाल्यामुळे आपल्याला अधिक चांगली संधी मिळालेली असते आणि काही व्यक्ती दूर गेल्यामुळे आपल्या जीवनात खऱ्या माणसांना जागा मिळालेली असते। म्हणून प्रत्येक अपूर्ण इच्छा म्हणजे देवाने नकार दिला असे समजू नका। कधी कधी योग्य वेळेची प्रतीक्षा सुरू असते, कधी आपल्याला अजून तयार व्हायचे असते आणि कधी आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या मार्गाने जीवन आपल्याला पुढे घेऊन जात असते। स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजे हातावर हात ठेवून बसणे नव्हे, तर पूर्ण प्रयत्न करूनही परिणाम आपल्या मनासारखा आला नाही तरी मनात श्रद्धा ठेवून पुढचा प्रयत्न करण्याची शक्ती होय। जिथे प्रेम आहे तिथे परमात्मा आहे हे वाक्य आपण ऐकतो, पण त्या प्रेमाची सुरुवात नेहमी दुसऱ्यांपासून होत नाही। प्रेमाची सुरुवात स्वतःपासूनही व्हायला हवी। स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वार्थी होणे नव्हे, स्वतःच्या चुका स्वीकारणे, स्वतःच्या थकव्याला समजून घेणे, आपल्या मनाला विश्रांती देणे आणि स्वतःची किंमत ओळखणे हेही आवश्यक आहे। आपण अनेकदा सर्वांसाठी उपलब्ध राहतो, सर्वांची काळजी घेतो, सर्वांच्या दुःखात सहभागी होतो, पण स्वतःचे मन कधी थकले आहे हे पाहायलाही वेळ देत नाही। जेव्हा मन खूप थकते तेव्हा छोटीशी गोष्टही मोठी वाटू लागते, म्हणून कधी कधी थांबणेही आवश्यक असते। काही क्षण स्वामींचे नामस्मरण करा, स्वतःशी शांतपणे बोला आणि मनाला विचारा की तुला खरोखर काय त्रास देत आहे। आपल्या मनाची काळजी घेणे ही सुद्धा एक प्रकारची साधना आहे, कारण जो स्वतःच्या मनात प्रेम निर्माण करू शकतो तोच इतरांनाही खऱ्या अर्थाने प्रेम देऊ शकतो। भक्तांनो, दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून स्वतःचे जीवन कमी समजू नका। आजच्या काळात आपल्याला प्रत्येकाच्या जीवनातील सुंदर क्षण दिसतात, पण त्यांच्या संघर्षाचे दिवस दिसत नाहीत। कोण किती मेहनत करत आहे, कोण किती रात्री जागून स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि कोण मनात किती दुःख घेऊन हसत आहे हे आपल्याला माहीत नसते। म्हणून दुसऱ्यांच्या बाहेरच्या यशाची तुलना आपल्या आतल्या संघर्षाशी करू नका। तुमचा प्रवास वेगळा आहे आणि तुमच्या आयुष्याचा वेळही वेगळा आहे। कदाचित तुम्हाला थोडा उशीर होत असेल, पण उशीर म्हणजे अपयश नाही। हळूहळू वाढणारे झाडही एक दिवस मजबूत उभे राहते। म्हणून दुसऱ्याच्या वेगामुळे स्वतःचा मार्ग सोडू नका। रोज थोडेसे पुढे जा, रोज काहीतरी शिका आणि कालपेक्षा आज स्वतःमध्ये थोडी सुधारणा करण्याचा प्रयत्न करा। स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा, पण स्वतःच्या कर्माची जबाबदारीही स्वीकारा। भक्तांनो, या ठिकाणी आपल्या सर्व स्वामी भक्तांना पुन्हा एकदा प्रेमाने विनंती करायची आहे की आपल्या चॅनलला तुमच्या सपोर्टची खरोखरच गरज आहे। आपण येथे केवळ व्हिडिओ पाहण्यासाठी एकत्र आलो नाही, तर स्वामींच्या प्रेरणादायी विचारांमधून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहोत। जर तुम्हाला या प्रवचनातून एखादा चांगला विचार मिळत असेल,
मनाला शांतता मिळत असेल किंवा कठीण काळात पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असेल, तर स्वामींचे हे मार्गदर्शन इतरांपर्यंतही नक्की पोहोचवा. हा संदेश आपल्या मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना आणि इतर स्वामी भक्तांना प्रेमाने शेअर करा. कारण आपण कधीच सांगू शकत नाही की आपला एक छोटासा शेअर कोणाच्या जीवनात मोठा बदल घडवेल. एखादी व्यक्ती सध्या खूप निराश असेल, एखादा माणूस स्वतःला एकटा समजत असेल किंवा कोणीतरी अपयशानंतर हार मानण्याच्या विचारात असेल, अशा वेळी स्वामींचा एक सकारात्मक संदेश त्याला पुन्हा उभे राहण्याचे बळ देऊ शकतो. म्हणून आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि स्वामींचे मार्गदर्शन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला प्रेमाचा हात पुढे करा. कठीण काळात माणूस दोन गोष्टींपैकी एक निवडतो, एकतर तो परिस्थितीला दोष देत राहतो किंवा त्या परिस्थितीतून शिकून स्वतःला बदलतो. पहिला मार्ग सोपा वाटतो, कारण त्यात आपल्याला स्वतःकडे पाहावे लागत नाही, पण दुसरा मार्ग जीवन बदलतो, कारण त्यात आपण स्वतःची जबाबदारी स्वीकारतो. जर एखाद्या गोष्टीत आपण अपयशी झालो असू, तर शांतपणे विचार करूया की पुढच्या वेळी काय वेगळे करता येईल. जर एखाद्या नात्यात दुःख मिळाले असेल, तर आपण स्वतःची सीमा आणि किंमत ओळखायला शिकूया. जर पैशाची अडचण आली असेल, तर नियोजन आणि मेहनतीचे महत्त्व समजूया. प्रत्येक संकट आपल्याला एक प्रश्न विचारत असते, तू यामधून काय शिकणार आहेस? आणि आपण त्या प्रश्नाचे योग्य उत्तर शोधले, तर संकट आपल्याला तोडण्याऐवजी घडवू लागते. म्हणून दुःखाला फक्त शत्रू समजू नका, काही दुःख आपल्या आयुष्यात शिक्षक म्हणून येतात. मनाची शांतता ही बाहेरच्या परिस्थितीवर पूर्णपणे अवलंबून नसते. काही लोक म्हणतात, सगळ्या समस्या संपल्या की मी शांत होईन. पण जीवनात समस्या संपत नाहीत, एक प्रश्न सुटला की दुसरा प्रश्न निर्माण होतो. म्हणून शांतता एखाद्या परिपूर्ण दिवसाच्या शेवटी मिळणारी गोष्ट नाही. शांतता ही आपल्या विचार करण्याच्या पद्धतीतून निर्माण होणारी अवस्था आहे. आपल्याला जे आहे ते स्वीकारणे, जे नाही त्यासाठी योग्य प्रयत्न करणे आणि जे आपल्या नियंत्रणात नाही त्याबद्दल अनावश्यक चिंता न करणे, यातून मनाला स्थिरता मिळते. आजपासून स्वतःला विचारण्याची सवय लावा, ही गोष्ट माझ्या हातात आहे का? जर उत्तर हो असेल तर त्यासाठी प्रयत्न करा, जर उत्तर नाही असेल तर त्या गोष्टीवर सतत विचार करून मनाला त्रास देऊ नका. ही सवय हळूहळू तुमच्या आयुष्यातील अनेक अनावश्यक चिंता कमी करू शकते. भक्तांनो, प्रत्येक दिवसाची सुरुवात नवीन आशेने करा. काल तुम्ही कितीही चुका केल्या असतील, काल कोणीतरी तुम्हाला कितीही दुःख दिले असेल किंवा काल तुमचा दिवस कितीही कठीण गेला असेल, तरी आजचा सूर्योदय तुमच्यासाठी नवीन सुरुवातीची संधी घेऊन येतो. भूतकाळ बदलता येत नाही, पण त्यातून शिकून वर्तमान बदलता येते. म्हणून सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आपल्या दुःखांची यादी मनात आणू नका. स्वामींचे नामस्मरण करा आणि मनात म्हणा, स्वामी, आजचा दिवस मला योग्य विचार करण्याची बुद्धी द्या, चांगले कर्म करण्याची शक्ती द्या आणि कोणत्याही परिस्थितीत माझे मन प्रेमळ व शांत ठेवण्याची कृपा द्या. अशी प्रार्थना करून दिवसाची सुरुवात केली की परिस्थिती लगेच बदलत नाही, पण परिस्थितीकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलू लागते. भक्तांनो, लक्षात ठेवा की आयुष्य हे नेहमी आपल्या मनासारखे होण्याचे नाव नाही, तर जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, तेव्हा स्वतःला सांभाळून योग्य मार्गावर पुढे चालत राहण्याचे नाव आहे. म्हणून प्रेम जपा, अहंकार सोडा, चांगुलपणा टिकवा, कठीण काळातून शिकण्याची तयारी ठेवा, मनाच्या शांततेला सर्वात मोठी संपत्ती माना, प्रत्येक दिवसासाठी कृतज्ञ राहा आणि अपयशानंतरही नव्या सुरुवातीवर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यातील आजचा संघर्ष एक दिवस तुमच्या सामर्थ्याची कहाणी बनेल, आजचे अश्रू एक दिवस तुमच्या डोळ्यांतील आत्मविश्वासात बदलतील आणि आजची परीक्षा एक दिवस तुम्हाला स्वतःची खरी ओळख करून देईल. फक्त श्रद्धा कमी होऊ देऊ नका, प्रयत्न थांबवू नका आणि स्वतःच्या चांगुलपणाला कोणत्याही परिस्थितीमुळे हरवू देऊ नका. कारण जिथे प्रेम आहे तिथे परमात्मा आहे, जिथे श्रद्धा आहे तिथे आशा आहे आणि जिथे स्वामी समर्थांवर विश्वास आहे तिथे संकटातही पुढे जाण्याचे बळ आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.